मुळात नेटवर्किंग ही तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. आता बऱ्याच वेळेला काय असतं, लोकांना असं वाटतं मी हे नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आज जॉईन केले की मला उद्यापासून बिझनेस मिळाला पाहिजे. आता काही उद्योजकांना तो मिळतो सुद्धा, कारण त्यांचं प्रोडक्ट तसं असतं, राईट. निडी प्रोडक्ट्स असतात, काही अशा सर्व्हिसेस असतात, त्या स्मॉल तिकीट साईज सर्व्हिस असतात, त्या इझिली त्यांना बिझनेस मिळू शकतो. पण नेटवर्किंगमध्ये जर तुम्ही आला तर तुमचा पहिला माइंडसेट असला पाहिजे की मला इथे काहीतरी द्यायला आलोय आणि मला 1-2 वर्ष काहीच मिळणार नाही. मला इथे लोकांच्या मनात ट्रस्ट निर्माण करायचे. ट्रस्ट निर्माण झाल्यानंतर माझी बॉन्डिंग जास्त होईल. बॉन्डिंग निर्माण झाल्यानंतर माझी मैत्री होईल. मैत्रीचं रूपांतर फॅमिली फ्रेंडमध्ये आणि नंतर मला कुठेतरी बिझनेस चालू होईल. हा माइंडसेट लोक विसरतात आणि हा माइंडसेट लोक घेऊन येतात की मला लगेच काहीतरी मिळालं पाहिजे. मग ते त्याचं नॉलेज असेल, मैत्र असेल, पैसा असेल, सगळं, आणि हे त्यांना मिळत नाही. आणि म्हणून लोक त्या नेटवर्किंग प्लॅटफॉर्म मग कोणताही असून, फक्त महाराष्ट्र बिझनेस क्लब नाही तर कोणताही नेटवर्किंग प्लॅटफॉर्मला ते इथे काही होत नाही, निगेटिव्ह होऊन ते सोडून जातात आणि आपली प्रगती रोखतात.